नमस्कार मित्रांनो, मी संतोषी इंदून अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आपण जो आरोग्य सेवा भरतीचा जो पेपर होतो DMER DHS थ्रू, त्यामध्ये जो टेक्निकल पार्ट आहे त्याचा आपण MCQ सिरीज सुरू केली आहे. ठीक आहे, स्टाफ नर्स आणि GNM एक्झामसाठी. तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काही टॉपिकचे MCQ पाहिलोय. आता आपण पुढचे पाहूया. ठीक आहे, आजचा जो टॉपिक आहे तो आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड ट्रान्सपोर्ट अक्रॉस द सेल मेम्ब्रेन. ठीक आहे, या टॉपिकवरचे आपण MCQ आज पाहणार आहोत. फर्स्ट MCQ, द प्लाझ्मा मेम्ब्रेन फॉर्म्स द, काय करतो प्लाझ्मा मेम्ब्रेन, काय तयार करतो? द आउटर बाउंड्री ऑफ द न्यूक्लियस, आउटर बाउंड्री ऑफ द सेल, फ्लुइड इनसाइड द सेल, जेनेटिक मटेरियल ऑफ द सेल. काय करणार आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन कुठे प्रेझेंट असतो? येस, करेक्ट. कुठे प्रेझेंट असतो? ऑप्शन बी इज करेक्ट. प्लाझ्मा मेम्ब्रेन surrounds the cell and separates intracellular content from external environment. It helps maintain the internal condition required for life. ठीक आहे, कुठे असणार आहे? ऑप्शन बी इज करेक्ट. आउटर बाउंड्री ऑफ द सेल, सेलच्या आउटर बाउंड्रीला असणारे. आपण पाहिलं होतं जेव्हा ट्रान्सपोर्टेशन होतं तेव्हा कोण कंट्रोल करतं, कोणते सबस्टॅन्स आत येणार आणि कोणते नाही? प्लाझ्मा मेम्ब्रेन, राइट? ओके, चलो अब नेक्स्ट देखते हैं. अ प्लाज्मा मेम्ब्रेन इज सेलेक्टिवली परमिएबल, विच मीन्स allows all substance to pass freely, blocks all movement of water, permits only solid particles to cross, allow some substance to pass more easily than others. काय असणार आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन सेलेक्टिवली परमिएबल आहे, याचा अर्थ काय करणार तो? किती कोणत्या सबस्टन्सला आत जाऊ देणार, कुठल्या नाही जाऊ देणार. ठीक आहे, हे ठरवणार आहे. म्हणजे काय ऑप्शन असणार आहे करेक्ट ऑप्शन? येस, ऑप्शन डी इज करेक्ट. सेलेक्टिवली परमिएबल अलाउज द सेल टू रेग्युलेट व्हॉट एंटर्स अँड लिव्स. काय आत येणार आणि काय बाहेर जाणार हे ठरवतं. त्यामुळे काय आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन हे सेलेक्टिवली परमिएबल मेम्ब्रेन आहे. ओके, दिस इज इसेन्शियल फॉर न्यूट्रिएंट अपटेक, वेस्ट रिमूव्हल अँड मेंटेनन्स ऑफ आयर्न ग्रेडियंट. कशासाठी इम्पॉर्टंट आहे? न्यूट्रिएंट्स, आत जे न्यूट्रिएंट्स येणार आहेत त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. जो वेस्ट आत तयार झाला त्याला बाहेर काढण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यामुळे काय होणार आहे? जे आयन्स आहेत त्यांचं पण काय होणार आहे? मेंटेनन्स होणार आहे. आलं लक्षात? ओके, नेक्स्ट MCQ पाहू. The major structural framework of the plasma membrane is a bilayer of फॉस्फोलिपिड, ग्लायकोजन, ट्रायग्लिसराइड का न्यूक्लिओटाइड्स. कशापासून बनलेला आहे? स्ट्रक्चरल फ्रेमवर्क जो आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचा ते कशापासून बनलेला आहे? येस, काय आन्सर आहे? ऑप्शन ए इज करेक्ट. फॉस्फोलिपिड पासून बनलेला आहे. मी तुम्हाला डायग्राम दाखवली होती, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं फॉस्फोलिपिड कुठे प्रेझेंट आहेत. ओके, अरेंज देमसेल्व्स इनटू अ बायलेयर विथ अ हायड्रोफिलिक heads facing water and hydrophobic tails facing inward. This is arrangement creates a stable yet dynamic barrier. ठीक आहे, काय असतं? फॉस्फोलिपिड अरेंज होतात कुठल्या लेअरमध्ये? बाय लेअरमध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, त्यांना एक हेड फेसिंग असते आणि एक टेल फेसिंग असते. हेड फेसिंग जी असते ना ती हायड्रोफिलिक असते. हायड्रोफिलिक म्हणजे काय असणार आहे? वॉटर लव्हिंग असणार आहे. ओके, आणि एक असतं हायड्रोफोबिक. हायड्रोफोबिक काय असतं? टेल्सच्या साईडला जे असतं ना ते हायड्रोफोबिक असतं. ओके, आलं लक्षात? ठीक आहे, नेक्स्ट पाहू MCQ. एकच मिनिट. क्वेश्चन 4, which lipid helps regulate membrane fluidity and stability in animal cell? कुठला लिपिड आहे जो हेल्प करतो रेग्युलेट करण्यासाठी मेम्ब्रेनला आणि मेम्ब्रेनची फ्लुइडिटी आणि स्टेबिलिटी? कोणता असणार आहे? DNA असेल, कोलेस्ट्रॉल असेल, ग्लायकोजन असेल का हिमोग्लोबिन असेल? आता मला सांगा लिपिड कुठला आहे यामध्ये? DNA आहे, कोलेस्ट्रॉल आहे, ग्लायकोजन आहे का हिमोग्लोबिन आहे? DNA असेल का? नसेल. हिमोग्लोबिन असेल का? नसेल. मग किती ऑप्शन उरले? दोन ऑप्शन, कोलेस्ट्रॉल किंवा ग्लायकोजन. काय असणार आहे? ग्लायकोजन पण आहे का लिपिड? नाही आहे. म्हणजे काय आहे? कोलेस्ट्रॉल. येस, ऑप्शन बी इज करेक्ट. Cholesterol is interspersed among phospholipid in animal cell membrane. It prevents the membrane from becoming too rigid or too fluid under changing condition. ठीक आहे, काय असणार आहे? कोलेस्ट्रॉल हेल्प करतो ॲनिमल सेल मेम्ब्रेन मध्ये. तो काय करतो? प्रिव्हेंट करतो. टू रिजिड पण होऊ देत नाही आणि फ्लुइड काय होऊ देत नाही, जास्त फ्लुइड पण होत नाही. त्यामुळे काय होणार आहे? त्यांची जी कंडिशन आहे ना, चेंजिंग कंडिशन काय होणार आहे? मेंटेन राहणार आहे. ओके,
नेक्स्ट MCQ पाहू. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मूव्स सबस्टॅन्स down their concentration gradient without cellular energy against their concentration gradient using ATP only through protein pumps only in vesicles. काय असणार आहे आन्सर? पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मी सांगितलं होतं, एक एक्झाम्पल पण दिलं होतं. आपण जर पहाड चढतोय आणि उतरतोय, कुठे एनर्जी लागणार आहे, कुठे लागणार नाहीये, काय असणार आहे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट? येस, डाऊन देअर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट विदाउट सेल्युलर एनर्जी. बरोबर आहे, ऑप्शन ए इज करेक्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट ऑकर्स स्पॉन्टेनियसली बिकॉज पार्टिकल्स मूव्ह फ्रॉम एरियाज ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. हाय पासनं जेव्हा लो कडे येतं तेव्हा एनर्जी लागते का? लागत नाही. नो डायरेक्ट मेटाबॉलिक एनर्जी इज रिक्वायर्ड. ओके, समजलंय? ठीक आहे, पुढचा पाहू आता. क्वेश्चन 6. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. आता पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचे एक्झाम्पल पण मी तुम्हाला सांगितले होते. कुठलं असणार आहे? एक्झोसायटोसिस असेल, एंडोसायटोसिस असेल, सिंपल डिफ्युजन असेल का सोडियम पोटॅशियम पंप असेल, काय असणार आहे? एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं होतं पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचं. येस, काय असणार आहे? ऑप्शन सी इज करेक्ट. सिंपल डिफ्युजन इज passive because molecules move their concentration gradient. Endocytosis, exocytosis and ion pumping require energy. एंडोसायटोसिस, एक्झोसायटोसिस जे आहे ना ते कशामध्ये येतं? ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये येतं. तिथं कशाची गरज आहे? एनर्जीची गरज आहे. ओके, आलं लक्षात? ठीक आहे, पुढचा पाहू आता. Simple diffusion is best described as a movement of substance directly through the lipid bilayer without transport protein by protein pumps using ATP inside vesicle formed by the membrane against their concentration of gradient. सिंपल डिफ्युजनला डिस्क्राईब करायचं असेल तर कसं करणार आपण? जी सबस्टॅन्स आहेत त्यांची मुवमेंट कशी होते? डायरेक्टली होते लिपिड बायलेअर थ्रू, जिथं त्यांना ट्रान्सपोर्ट प्रोटीनची गरज लागत नाही का? काय होतं? प्रोटीन पंपने होणार आहे किंवा वेसिकल्सने होणार आहे किंवा अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट होणार आहे. आता सिंपल डिफ्युजन कशाचा पार्ट येतो? पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचा येतो. बरोबर आहे. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काय येणार आहे? प्रोटीन पंप येईल का? नाही येणार. हे येईल का? नाही येणार. हे येईल का? नाही येणार. म्हणजे काय असणार आहे करेक्ट आन्सर? येस, ए इज करेक्ट आन्सर. Small non-polar molecules and some lipid soluble substance can pass directly through the phospholipid bilayer. No carrier or no channel protein is required for simple diffusion. Directly प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून काय होणार आहे? लिपिड सोल्युबल सबस्टॅन्सेस डायरेक्टली पास होणार आहेत. ठीक आहे, फॉस्फोलिपिड बायलेयर थ्रू. तिथं कुठलाही प्रोटीन लागणार आहे का? कुठलाही प्रोटीन कॅरियर प्रोटीन चॅनल प्रोटीन लागणार नाहीये. आलं लक्षात? ठीक आहे, पुढचा पाहू आता. क्वेश्चन 8. फॅसिलिटेड डिफ्युजन डिफर्स फ्रॉम अ सिंपल डिफ्युजन बिकॉज इट रिक्वायर्स. काय रिक्वायर आहे? मेम्ब्रेन प्रोटीन, एटीपी हायड्रोलायसिस, वेसिकल फॉर्मेशन का लायझोझोमल एन्झाईम. फॅसिलिटेड डिफ्युजन जो आहे तो सिंपल डिफ्युजन पासून वेगळा आहे. तर कसं काय वेगळा आहे? काय रिझन असणार आहे? मेम्ब्रेन प्रोटीन आहे त्यामध्ये प्रेझेंट, एटीपी हायड्रोलायसिस, वेसिकल फॉर्मेशन का लायझोझोमल एन्झाईम्स. काय असेल? येस, काय आहे? फॅसिलिटेड मध्ये पर्टिक्युलरली मेम्ब्रेन प्रेझेंट असतो, मेम्ब्रेन प्रोटीन प्रेझेंट असतो. ओके, ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. फॅसिलिटेड डिफ्युजन स्टील मूव सबस्टॅन्स डाऊन देअर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट बट इट रिक्वायर्स मेम्ब्रेन प्रोटीन सच ॲज कॅरियर ऑर चॅनल. इट डज नॉट रिक्वायर एटीपी. याला एटीपीची गरज आहे का? नाही आहे. इवन फॅसिलिटेड डिफ्युजन पण कशाचा पार्ट आहे? पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचा पार्ट आहे. पॅसिव्ह मध्ये जे काही येणार ते एटीपीची गरज लागणार का? लागणार नाहीये. आलं लक्षात? ओके, नेक्स्ट MCQ. ग्लुकोज कॉमनली एंटर्स मेनी सेल्स. फॅगोसायटोसिस, सिंपल डिफ्युजन थ्रू लिपिड्स, फॅसिलिटेड डिफ्युजन, प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ओनली. काय असणार आहे? ग्लुकोज कॉमनली एंटर्स मेनी सेल बाय. कुठल्या वेने जाणार आहे ग्लुकोज? Yes, option C is correct. Glucose is a polar and does not cross the lipid bilayer efficiently by itself. It usually enters through specific carrier proteins which is facilitated diffusion. काय आहे? ग्लुकोज इज पोलार आहे and does not cross the lipid bilayer. काय होणार आहे? तो स्वतः लिपिड बायलेअरला क्रॉस करू शकतो का? नाही करू शकत. इट युजली एंटर्स थ्रू. याच्यासाठी काय लागणार आहे? स्पेसिफिक कॅरियर प्रोटीन लागणार आहेत. ओके, म्हणजेच काय? प्रोटीन लागतोय म्हणजे काय असणार आहे? तो फॅसिलिटेड डिफ्युजन असणार आहे. आलं लक्षात? ओके, नेक्स्ट पाहू. ऑस्मोसिस इज अ डिफ्युजन ऑफ. ऑस्मोसिस मी सांगितलं होतं. ऑस्मोसिस म्हणजे काय असतं? कशाचं डिफ्युजन आहे? वॉटर अक्रॉस द सेलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन, प्रोटीन थ्रू चॅनल, आयन अगेन्स्ट द ग्रेडियंट का एटीपी बिटवीन सेल. काय असणार आहे? येस, ऑप्शन ए इज करेक्ट. वॉटर अक्रॉस द सेलेक्टिव्हली
मेम्ब्रेन, ठीक आहे. ऑस्मोसिस इज अ स्पेशल फॉर्म ऑफ पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट इन विच वॉटर मूव्स अक्रॉस सेलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. इथे मी तुम्हाला एक एक्झाम्पल पण दिलं होतं, रेझिनचं एक्झाम्पल दिलं होतं, ठीक आहे. त्यामध्ये काय होतं, वॉटर आत जातो, बरोबर आहे. म्हणजे आपण जर रेझिनला पाण्यामध्ये ठेवलं तर वॉटर आत जातो. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ ऑस्मोसिस. आलं लक्षात? ओके, नेक्स्ट पाहू आता. इन ऑस्मोसिस वॉटर मूव्स फ्रॉम अन एरिया ऑफ. ऑस्मोसिस मध्ये काय होणार आहे, आत्ताच मी एक्झाम्पल दिलेलं आहे. लो पासनं हाय कडे जाणार आहे, लोअर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन टू हायर, का हायर सोल्यूट कडनं लोअर कडे, का हाय प्रेशर टू लो प्रेशर, का हाय प्रोटीन टू लो प्रोटीन, रिगार्डलेस ऑफ मेम्ब्रेन. काय असणार आहे आन्सर? येस, यायला पाहिजे MCQ. आपण हे सगळं पाहिलेलं आहे. ओके, काय असेल, हायर टू लोअर असेल का लोअर टू हायर असेल, विचार करा. Yes, option A is correct. Water moves towards the side with more dissolved particles because that side has a lower free water concentration. This continues until equilibrium is reached or pressure opposes it. आलं लक्षात? काय असेल आन्सर? लोअर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन टू हायर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. ओके, नेक्स्ट पाहू. Active transport requires the cell to expend energy because the substance is moved across the only across the channel, water channel, down its concentration gradient, through the nucleus against its concentration gradient. काय असणार आहे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये? ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट रिक्वायर्स द सेल टू एक्सपेंड एनर्जी बिकॉज सबस्टॅन्स मूव्ह. काय होतात, सबस्टॅन्स कसे मूव्ह होतात, काय असणार आहे आन्सर? Yes, option D is correct. Moving against the concentration gradient is not spontaneous. So the cell must supply energy. काय होतं, अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जात असेल तर तिथं कशाची गरज लागणार आहे, एनर्जीची गरज लागणार आहे. दिस एनर्जी मे कम डायरेक्टली फ्रॉम ATP, इनडायरेक्टली फ्रॉम अनदर आयर्न ग्रेडियंट. मी सांगितलं होतं, एक तर ATPच्या फॉर्म मध्ये ती एनर्जी असते किंवा आयर्न ग्रेडियंटच्या फॉर्म मध्ये ती एनर्जी भेटते इनडायरेक्टली. ओके, आलं लक्षात? ठीक आहे, नेक्स्ट MCQ. प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट गेट्स इट्स एनर्जी डायरेक्टली फ्रॉम. प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये एनर्जी कुठून भेटणार आहे, आत्ताच डिस्कस केलं. डिफ्युजन असेल, ऑस्मोसिस असेल, ATP का ग्रॅव्हिटी? येस, ऑप्शन C इज करेक्ट. प्रायमरली ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट युजेस ATP. काय यूज करतं, ATPचा यूज करतं. ओके, डायरेक्टली टू चेंज द शेप अँड ऍक्टिव्हली ऑफ अ मेम्ब्रेन पम्प्स. क्लासिक एक्झाम्पल ऑफ सोडियम. हां, एक्झाम्पल काय आहे, सोडियम आणि पोटॅशियम. असा MCQ विचारला जाऊ शकतो. ओके, सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट गेट्स इट्स एनर्जी फ्रॉम. आता सेकंडरी जो ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे त्यांना एनर्जी कुठनं भेटते, अँड आयर्न कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट इस्टॅब्लिश्ड बाय प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, का डायरेक्ट ATPचं ब्रेकडाऊन होऊन भेटतं, की सिंपल डिफ्युजन ऑफ प्रोटीन, का वेसिकल फ्युजन, कशाने भेटणार आहे, काय असणार आहे आन्सर? येस, करेक्ट आन्सर इज A. Secondary active transport does not hydrolyze ATP at a transport itself. Instead, it uses the energy stored in gradients such as the sodium gradient created by ATP driven pumps. Okay, चलो नेक्स्ट देखेंगे. Which of the following processes is active rather than passive? कुठली प्रोसेस आहे ऍक्टिव्हची, सांगा. ऑस्मोसिस असणार आहे, फॅसिलिटी डिफ्युजन, सिंपल डिफ्युजन, का एंडोसायटोसिस. कुठले तरी 3 ऑप्शन जे आहेत ते एकाच गोष्टीचे एक्झाम्पल्स आहेत. कुठले 3 आहेत ऑप्शन, ते फर्स्ट 3 ऑप्शन आहेत. ठीक आहे, मी सांगते. फर्स्ट 3 ऑप्शन जे आहेत ते कशाचे एक्झाम्पल आहेत, पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचे आहेत, पॅसिव्ह प्रोसेसचे. मग हे काय असणार आहे, एंडोसायटोसिस इज अ ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आलं लक्षात? करेक्ट ऑप्शन इज D. Okay, endocytosis requires the membrane to engulf material and form vesicle, which use is cellular energy. The other options are passive process. Okay, समजलं? ठीक आहे, नेक्स्ट MCQ पाहू. एंडोसायटोसिस इज अ बेस्ट डिफाइंड ॲज. एंडोसायटोसिसला कसं डिफाईन करू शकतो आपण? एंडोसायटोसिस कशामध्ये येतं, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये येतं. Ingestion of material by cell through vesicle formation, release of material from cell by vesicle formation, movement of water across a membrane, का movement of lipid through a membrane. काय असणार आहे एंडोसायटोसिस? Yes, option A is correct. In endocytosis, the plasma membrane काय करतं, invaginates and encloses material forming vesicles inside a cell. It is a major route for uptake of large particles or bulk fluid. ओके, काय होतं एंडोसायटोसिस मध्ये, कळालं? ठीक आहे, नेक्स्ट MCQ पाहू.
एक्झोसायटोसिसला कसं डिफाईन करणार? रिलीज ऑफ मटेरियल फ्रॉम सेल बाय फ्युजन ऑफ वेसिकल with plasma membrane, entry of water into cell का movement through channel, protein without energy का diffusion of gases through membrane. काय असणार आहे एक्झोसायटोसिस? काय असेल? ऑप्शन ए इज करेक्ट. एक्झोसायटोसिस एक्सपोर्ट सबस्टॅन्स when vesicle fuse with the plasma membrane and release their कंटेंट आउटसाइड द सेल. काय होतं? आउटसाइड द सेल, बाहेर टाकलं जातं, त्याला आपण एक्झोसायटोसिस म्हणतो. हार्मोन सिक्रेशन अँड न्यूरोट्रान्समीटर रिलीज यूज दिस मेकॅनिझम. ठीक आहे, जे काही हार्मोनचं सिक्रेशन होतं आणि जे न्यूरोट्रान्समीटर्स आहेत ना जे रिलीज करतात, ती कुठली प्रोसेस आहे? ती आहे एक्झोसायटोसिस. आलं लक्षात? ओके, नेक्स्ट एमसीक्यू पाहू. फॅगोसायटोसिस इज द फॉर्म ऑफ एंडोसायटोसिस इन विच द सेल इनगल्फ. काय करतं फॅगोसायटोसिस मध्ये? फॅगोसायटोसिस काय आहे? एंडोसायटोसिसचाच टाईप आहे. त्यामध्ये सेल काय करतं? ओनली ऑक्सिजन, ओनली वॉटर मॉलिक्यूल, लार्ज सॉलिड पार्टिकल का ओनली सोडियम आयन्स? काय इनगल्फ करणार आहे? Yes, option C is correct. Phagocytosis is a cell-eating specialized cell such as macrophages uses it to engulf bacteria. बॅक्टेरियाला इनगल्फ करतं, सेल डेब्रिजला करतं. ठीक आहे, आणि बाकी लार्ज पार्टिकल्सला इनगल्फ करण्याचं काम करतं. ओके, आलं लक्षात? नेक्स्ट एमसीक्यू. विच वन ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट लाइकली टू क्रॉस मेम्ब्रेन बाय सिंपल डिफ्युजन. सिंपल डिफ्युजनने काय क्रॉस होणार आहे? ग्लुकोज होईल, ऑक्सिजन, सोडियम आयन्स का स्टार्च? काय असणार आहे? येस, बी इज करेक्ट. ऑक्सिजन इज अ स्मॉल अँड नॉन पोलार, सो इट डिफ्युजेस डायरेक्टली थ्रू द लिपिड बायलेयर. काय होईल? ऑक्सिजन काय आहे? नॉन पोलार आहे, त्यामुळे काय होतं? तो डिफ्यूज होतं डायरेक्टली. Glucose and ions usually require transport protein while starch is far too large. ठीक आहे, ग्लुकोज आणि आयन्स काय आहेत? त्यांना ट्रान्सपोर्ट प्रोटीनची गरज लागणार आहे. ओके, आधीच्या एमसीक्यू मध्ये आपण पाहिलं होतं. नेक्स्ट एमसीक्यू. अ कॅरियर प्रोटीन दॅट बाइंड्स अ सोल्यूट अँड चेंजेस शेप मोस्ट डायरेक्टली पार्टिसिपेट्स इन. कॅरियर प्रोटीन जो आहे, जो सोल्यूटला बाइंड होतो, तो काय करतो? शेप चेंज करतो. ठीक आहे, आणि कशामध्ये पार्टिसिपेट करतो? कुठे पार्टिसिपेट करणार आहे? कुठे प्रेझेंट असतो कॅरियर प्रोटीन? फॅगोसायटोसिस मध्ये असतो, एक्झोसायटोसिस मध्ये, डीएनए रिप्लिकेशन का फॅसिलिटेड डिफ्युजन? येस, द करेक्ट आन्सर इज फॅसिलिटेड डिफ्युजन. Carrier protein alternate between conformations to move specific substance across the membrane. They are central to facilitated diffusion and many active transport process. ठीक आहे, यामध्ये काय प्रेझेंट असेल? कॅरियर प्रोटीन प्रेझेंट असेल. ओके, ठीक आहे, बाकीचे एमसीक्यू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.